आणि आजचे स्तोत्रसंहिता 62 पान क्रमांक 698 आपण आळेपाळीने वाचणार आहोत. आणि स्तोत्रसंहिता 62 आपण आळेपाळीने वाचूया. स्तोत्रसंहिता 62 आपण आळेपाळीने वाचू. माझ्या जीवाची भिस्त केवळ देवावर आहे, त्याचपासून मला तारण प्राप्ती होते. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे, मी सहसा ढळणार नाही. एकट्या मनुष्याला मारण्याकरिता त्याचवर तुम्ही सर्व कोटवर चढाई करून याल. तो झुकलेल्या भिंतीसारखा, कोसळलेल्या कुंपणासारखा आहे. त्याच्या उच्च पदावरून त्याला पाडण्यासाठी मात्र ते मसलत करतात. त्यांना लबाडी आवडते. ते आपल्या तोंडाने आशीर्वाद देतात, पण मनातून शाप देतात. हे माझ्या जीवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा, कारण माझी आशा तृप्ती करणारा तो आहे. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे, मी ढळणार नाही. माझे तारण व माझे वैभव देहावसवात आहे. माझ्या बलाचा दुर्ग, माझा आश्रय देवच आहे. अहो लोक हो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा. त्याच्या पुढे आपले मन मोकळे करा. देव आमचा आश्रय आहे. मानव प्राणी केवळ वाफ आहेत, ते केवळ मिथ्या आहेत. ताजव्यात घातले असता ते हलके भरतील. ते सर्व वाफच आहेत. जुलूम जबरदस्तीवर भिस्त ठेवू नका. लूट केल्याची शेखी मिरवू नका. संपत्ती वाढली तरी तिच्यावर चित्त ठेवू नका. देव एक गोष्ट बोलला आहे, सामर्थ्य देवाचा आहे, हे मी दोनदा ऐकले आहे. शिवाय हे प्रभू, तुझ्याच ठाई वात्सल्य आहे, कारण प्रत्येकाला त्याच्या कृतीप्रमाणे तू प्रतिफळ देतो. आम्ही परमेश्वर असलेल्या वचनाला आशीर्वाद देऊ. हल्लेलुया. यावेळेस जुन्या करारातून रूथ या पुस्तकातून पहिला अध्याय 15 आणि 16 हे वचन वाचणार आहोत. रूथ या पुस्तकातून पहिला अध्याय 15 ते 16, पान क्रमांक 329. जुन्या करारातून रूथ याचं पुस्तक पहिला अध्याय 15 आणि 16 ही वचनं आपण ऐकूया. तेव्हा ती म्हणाली, पहा, तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवाकडे परत गेली आहे, तर तूही आपल्या जावेच्या मागून जा. रूथ म्हणाली, मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा, असा मला आग्रह करू नका. तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. आमीन. वाचलेली वचना देव आपणासाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान सन्मान गौरव आणि युगानुयुग असो. आमीन. हल्लेलुया. नवीन करारामधून पहिले करिंथ याचा 6वा अध्याय 9 ते 11 आपण वाचणार आहोत. पान क्रमांक 231 आपल्यासाठी आकाश ब्रदर वाचतील. पहिले करिंथ 6वा अध्याय 9 ते 11. पहिले करिंथकरास पहिले पत्र 6वा अध्याय 9 ते 11 ही वचने आपण ऐकूया. अनितिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही, हे तुम्हास ठाऊक नाही काय? फसू नका. जारकर्मी, मूर्तीपूजक, व्याभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुष संभोग घेणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्तहरण करणारे यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आणि तुम्हापैकी कित्येक तसे होते, तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरविलेले असे झाला. आमेन. वाचले वचन परमेश्वर आशीर्वादित करो. यावेळेस आपण उठून उभा राहूया. शुभवर्तमानाचे वाचन होईल. आणि आजचे जे शुभवर्तमान आहे ते मत्तेकृत शुभवर्तमान याचा 24वा अध्याय 32 ते 39. येशू कृपा जागृतीची आवश्यकता. अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या. त्याची डहाळी कोमल असता,
तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला असे तुम्ही समजता. तसेच तुम्ही या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ दाराशीच आहे असे समजा. मी तुम्हाला खचित सांगतो, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाही. त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतांना नाही, पुत्रालाही नाही. नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हा जसे जलप्रलयाचे पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खात पित होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांना वाहून नेईपर्यंत त्यांना समजले नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. वाचलेले वचन परमेश्वर आशीर्वदित करो. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो, त्याची स्तुती करतो. परमेश्वराने सुंदर असा दिवस आपल्या आयुष्याला जोडलेला आहे, सुंदर अशी सकाळ दाखवलेली आहे, आणि या शब्दात दिवसामध्ये त्याने आपल्याला निवडून त्याच्या मंदिरामध्ये आपल्याला तो घेऊन आलेला आहे. त्याच्या नावाला आपण जोरदार टाळ्याचा पण धन्यवाद देऊया. आज या दिवसांमध्ये आपण जगत असताना प्रत्येकाच्या मुखातून वेगवेगळे शब्द येत असतात. आपण देखील वेगळ्या गोष्टीचा विचार करत असतो, वेगळ्या गोष्टी ऐकत असतो की आपण कोणत्या दिवसामध्ये जगत आहोत. कोणी म्हणतं आपण शेवटच्या काळामध्ये जगत आहोत, कोणी म्हणतं आपण शेवटच्या दिवसांमध्ये जगत आहोत, कोणी म्हणतं आपण कृपेच्या काळामध्ये जगत आहोत. या कृपेच्या काळामध्ये जगत असताना तुम्हाला आणि मला परमेश्वराने सोडलेलं नाही, म्हणून आज आपण या मंदिरामध्ये आहोत. आज जे येऊ शकले नाहीत, कदाचित कोणाला काम असेल, कोणाला जॉब ड्युटी असेल, कोणी आजारी असेल, कोणाची इच्छा नसेल, पण प्रत्येकाला परमेश्वराने वेळ द्यावा, प्रत्येकाला निवडावं आणि या मंदिरामध्ये जिथे कुठे त्यांची मेंबरशिप असेल त्या मंदिरामध्ये त्यांनी जावं, त्यांनी फेलोशिप घ्यावी. कारण आपण एक वधू आहोत. आपण कोण आहोत? ख्रिस्ताची वधू आहोत. तुम्ही आणि मी मेंबर आहोत, वैयक्तिक तारण आहे, सर्व गोष्टी आहे. पण फेलोशिप करण्यासाठी, परमेश्वराचं गौरव करण्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा जेव्हा करून आपला वेळ असतो, ज्यावेळेस आपली तारीख किंवा वेळ ठरवलेला आहे, त्यावेळेस आपण कुठे येतो? मंदिरामध्ये येतो. कारण येशू ख्रिस्तानी, परमेश्वरांनी आपल्याला प्रत्येक सेवकाद्वारे आणि ते जे कोणी सेवक होऊन गेलेले आहे, संदेष्ट होऊन गेलेले आहे, पौलांनी देखील आपल्याला काय सांगितलेलं आहे? मंदिरामध्ये येणं सांगितलेलं आहे. फेलोशिप फार महत्त्वाची आहे. जर आपण फेलोशिप करत नाही, मंदिरामध्ये येत नाही, त्याचे फायदे आणि तोटे जे आहेत हे आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. हे वैयक्तिक आपण कोणाला दुष्ण देण्यासाठी की तू मंदिरामध्ये नाही आला तर काय होईल, मंदिरामध्ये आला तर काय होईल, हे वैयक्तिक कोणी कोणाला सांगून एकमेकांचा द्वेष किंवा एकमेकांचा राग करून घेऊ नये. पण मंदिरामध्ये का यावं हे आपल्याला पवित्र शास्त्र सांगत आहे. आपण प्रार्थना करू. पिता परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. परमेश्वर पिता, तुम्हा सर्वांना सांभाळलंस, आरोग्य दिलंस, उत्तम दानाने तू आम्हाला तृप्त केलंस. हो परमेश्वर पिता, तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू मंदिरात घेऊन आलास, म्हणून तुला धन्यवाद देतो. परमेश्वर पिता, हे तुझं वचन समजण्यासाठी परमेश्वर पिता तू आम्हाला शुद्ध अंतःकरण आणि मन दे. जे काही वाईट विचार असतील, भरकर आत्मा असेल परमेश्वर पिता, सर्व आम्ही येशूच्या नावाने बांधतो. परमेश्वर पिता, तुझं वचन सांगण्यासाठी परमेश्वर पिता माझ्या जिमेला, ओठाला, कंडाला तू स्पर्श कर अशी विनंती प्रार्थना करतो. आमच्या सर्वांचा ताबा हो की जे कोणी येत असेल त्यांचा वाटेड्या तू अशी विनंती प्रार्थना करतो. धन्यवाद तारणा प्रभू येशू ख्रिस्त, याचे गोड प्रियांनी पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक आणि मान्य कर. आमेन. हालेलुया. आजचा आपण शुभवर्तमान वाचलेलं आहे, ते म्हणजे मत्तेकृत शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आणि 32 ते 39 ही वचनं. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 24वा अध्याय 32 ते 39 ही वचनं, पान क्रमांक 37. मी पुन्हा एकदा जर वाचतो. अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या, त्याची डाहळी कोमल असता तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला असे तुम्ही समजता. तसेच तुम्हीही या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ दाराशीच आहे असे समजा. मी तुम्हाला खचित सांगतो, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाहीत. त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतांनाही नाही, पुत्रालाही नाही. नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हा असे जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांना वाहून नेईपर्यंत त्यांना समजले नाही.
तसेच मनुष्याच्या पुत्राचेही येणे होईल. हालेलुया. जशी मी सुरुवात केली की आपण शेवटच्या काळामध्ये कृपेच्या दिवसांमध्ये आपण जगत आहोत. परमेश्वराची कृपा आपल्यावर आहे. आज आपल्याला परमेश्वरांनी आरोग्य दिलेलं आहे. आज ख्रिस्ताची वधू जर आपण आहोत, तर मागच्या काही दिवसांपूर्वी मी एक संदेश दिला होता, तर वधू कशी असावी, किंवा आपण आज लग्नसराई चालू आहे, तर वधू आपण जी बघतो ती कशी असते? सुंदर असते. आजकाल खूप टेक्नॉलॉजी वाढलेली, मेकअपचं वगैरे, म्हणजे रील्स पण आपण बघतो, होतं तर नव्हतं होतं, बरोबर. पण पवित्र शास्त्र जे आहे ते फार चोखंदळपणाने आपले काही निवड करणार आहे. इथं मेकअप वगैरे चालणार नाही, इथं ब्युटी पार्लर चालत नाही. इथं ब्युटी पार्लर जे आहे ते फक्त काय आहे, जी वधू जी आहे, म्हणजे आपण त्याचे उपासक जे आहे त्यांना आपल्याला कुठे यायचं, ब्युटी पार्लरमध्ये जायचं नाही आहे. आपल्याला फेलोशिप घेण्यासाठी आपल्याला मंदिरामध्येच यायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला शरीराचं जे आहे ब्युटी पार्लर किंवा सुशोभितपणा करायचं नाही आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, आत्म्याचं सुशोभितकरण करायचं आहे. खरी वधू जी आहे ती बाहेरून सुंदर नसावी, तर आत्मेनी सुंदर असावी. आत्मेनी सुंदर कशी असेल ती? देवाच्या आज्ञा पाळल्यानंतर आपण काय हो, खरोखर देवाला आवडणारे व्यक्ती आपण हो. जे देवदूत आहे, ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, आज 40 दिवसामध्ये आपण प्रार्थना करतो, प्रत्येकजण, खूप जण गुडघ्यावर येऊन प्रार्थना करतात, उपास धरलेले आहेत, रतबदली करत आहे. त्यावेळेस आपला नुसता परमेश्वरच नाही, तर जेवढे देवदूत आहेत ते काय करत आहेत, गौरव करत आहेत, परमेश्वराला पवित्र पवित्र म्हणत आहे. आज किती आनंद त्या स्वर्गामध्ये होत आहे. आज जरी आपल्याला दिसत नाही, पण पवित्र शास्त्र आपल्याला हे दाखवून देत आहे की देवदूत जे आहे ते आपली प्रार्थना परमेश्वराकडे घेऊन जात आहे आणि त्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळत आहे आणि मिळणार आहे. हालेलुया. आज आपण ख्रिस्ताची वधू आहोत, ती कशी असली पाहिजे याच्यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. नीतिसूत्रे याचा 27वा अध्याय आणि 3रं वचन. नीतिसूत्रे याचा 27वा अध्याय आणि 3रं वचन. कोणीतरी वाचावं प्लीज. पान क्रमांक नीतिसूत्रे याचं 27:3. हालेलुया. वचन वाचताना थोडंसं वेगळं वाचल. वाळू दगड वाट काय दिलेलं आहे, परत एकदा वाचतो. दगड जड असतो व वाळू वजनाने भारी असते, पण मूर्खाचा राग या दोहोंही भारी असतो. वाळू आणि दगड पाण्यात टाकल्यानंतर काय होतं, बुडतो. आपला जो राग आहे, राग कोणाला येतो, मनुष्याला येतो. आपला जो राग आहे त्याचं वजन आपण करू शकतो का? पण त्या रागामुळे काय काय होऊ शकतं हे आपण पाहिलेलं आहे. दंगल होऊ शकते. आज एरोडा जेलमध्ये आपण बघितलेलं आहे, रागाचा परिणाम आहे. व्यक्तींनी काही खून केलेला आहे, चोऱ्यामाऱ्या केलेल्या आहेत, राग, काहीतरी मत्सर, मनामध्ये द्वेष, रागामुळं आपण होत्याचं नव्हतं करू शकतो किंवा होऊ शकतं. या ठिकाणी आपल्याला परमेश्वर काय सांगत आहे, जो आपला राग आहे तो वाळू आणि दगड याच्यापेक्षाही जड आहे. मग विचार करा, आपल्या रागावर आपण किती कंट्रोल केलं पाहिजे. आपण जर शेवटच्या दिवसांमध्ये, कृपेच्या दिवसामध्ये जगत आहोत, देवाची कृपा आपण जे तारण प्राप्त करून घेतलेलं आहे त्या तारणामध्ये आपण चालत राहण्यासाठी, देवाची कृपा आपल्यावर सतत राहण्यासाठी आपण रागामध्ये राहिलं पाहिजे का नाही राहिलं पाहिजे, याचं वचन आपल्या नीतिसूत्रामध्ये आपल्याला दिलेलं आहे. नीतिसूत्र जर आपण पूर्ण वाचलं तर नीतिसूत्रामध्ये आपल्याला बोध केलेला आहे, टोचणी केलेली आहे, आपलं जीवितक्रम कसं असलं पाहिजे, आपण जगामध्ये जगत असताना आपलं चाल कशी असली पाहिजे, आपली वागणूक कशी असली पाहिजे, आपलं कुटुंब कसं असलं, वैयक्तिक हे नीतिसूत्र आपल्याला टोचन म्हणून दिलेलं आहे. त्याचं वाचन आपण करतो का, की वाचल्यानंतर आपण ते अंमलामध्ये आणतो का, कृतीमध्ये आणतो का? याचं उदाहरण म्हणजे नीतिसूत्र 27:3. आपला राग, छोटासा खडा जरी घेतला, तो पाण्यात टाकला, तो काय होईल, तरंगणार आहे का? नाही तरंगणार, तो खाली जाणार आहे. त्याच्यापेक्षाही आपला राग जो आहे तो किती भयानक आहे. आपल्या रागावर आपण कंट्रोल केलं पाहिजे. आपण जर आपल्या रागावर कंट्रोल करत नाही तर देवाला आवडणारे व्यक्ती आपण होऊ शकत नाही. पुढच्या गोष्टीमध्ये आपण दिलेलं आहे मत्तेकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 30वं वचन. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 30वं वचन. याची लिंक जी आहे, जे जडपणा जे आहे, राग, याचं मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 11:30.
कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला या ठिकाणी म्हणत आहे की माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. आता जू म्हणजे काय? थोडक्यात एक उदाहरण म्हणजे बैलगाडी जे असतं, समोर जे दोन बैलांच्या मानेवर ठेवलेलं असतं त्याला जू म्हणतात. ते हलकं असतं का जड असतं? जड असतं. जर एका ठिकाणी एका बैलाला बांधलं नाही, एका ठिकाणी आपल्याला बांधलं तर आपण खेचू शकतो का? नाही खेचू शकत, कारण ते जड आहे. पण या ठिकाणी परमेश्वर आपल्याला पवित्र शास्त्रातून हे सांगत आहे की माझे जू सोयीचे आहे. परमेश्वराचं जू म्हणजे काय? त्याची सेवा करणं. आपल्याला लगेच नांगराला जायचं नाही आहे, शेतामध्ये जायचं नाही आणि ते जू घ्यायचं नाही आहे. तर आपल्याला हे जे सृष्टीमध्ये आपण राहत असताना आपल्याला जे सुवार्ता करण्यासाठी सांगितलेलं आहे, सुवार्ता सांगण्याचं जू आपल्याला घ्यायचं आहे. ते जू आपल्या पाठीवर आहे. एका साईडला आपण आहोत आणि एका साईडला कोण आहे? परमेश्वर येशू ख्रिस्त स्वतः आहे. म्हणून तो कोण म्हणतो? माझे ओझे हलके आहे. हालेलुया. परमेश्वराचं जू जे आहे ते सोयीचे आहे आणि हलके आहे. आज 40 दिवसामध्ये प्रार्थना करत असताना उद्या कुठं प्रार्थनेला जायचं याचं नियोजन करावं लागतं. हे व्यक्ती घरी असतील का नसतील, किंवा नियोजन करायच्या आधी आपल्या घरचे काय म्हणतील. आज पण तुम्ही चाललात, उद्या पण तुम्ही चाललात. जसं मी सूचनामधून सांगितलं होतं की तुम्ही वेळच देत नाही, असं घरातून प्रॉब्लेम आहे. पण ज्यावेळेस प्रार्थनेला ज्यावेळेस निघतो, परमेश्वर ज्यावेळेस चालवतो, प्रार्थनेला संदेश देताना, गाणे गाताना, ज्या घरामध्ये आम्ही जाऊन प्रार्थना करतो, आपल्या कुटुंबामध्ये ज्यावेळेस येतो, त्यावेळेस खरोखर हे वचन जे आहे ते परमेश्वराने निवडलेलं आहे आणि त्याचे जू जे आहे ती किती सोयीचे आहे. आज प्रत्येकाला निवडलेलं आहे. आज आपल्या तरुण संघातली मुलं जे आहेत उत्तमरित्या प्रार्थना करतात, उत्तमरित्या सादरीकरण करतात, प्रार्थना करत आहे, संदेश देखील देत आहे. आज परमेश्वराने निवडलेलं आहे. का? तर त्याचे जू जे आहे ते सोयीचे आहे. म्हणून त्याचे जू जे आहे ते हलके आहे. ते हलके कधी आपल्याला भेटतात? त्यावेळेस परमेश्वर आपल्या सोबत असतो दुसऱ्या बाजूला. आपणच स्वतः चाललो की मी चाललो, मला काही टेन्शन नाही, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, माझ्याकडे ताकद आहे, त्याच्याने परमेश्वराची सेवा होत नाही. परमेश्वराची सेवा करण्यासाठी आपल्याला ओझं जे आहे परमेश्वराचं ते आपल्या खांद्यावर, किंवा परमेश्वराला आपल्या परमेश्वराचं जू जे आहे त्या जूला आपल्याला स्वतःला बांधून घेणं फार महत्त्वाचं आहे. ना की आपण आपलं जू स्वतः तयार करणं आणि स्वतःच फिरणं. त्याला वळू म्हणतात. एखादा वळू असतो सोडून दिलेला असतो, तसं आपल्याला चालायचं नाही. आपल्याला परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालायचं. आज आपण पाहिलं मत्तेकर शुभवर्तमान याचं 24व्या अध्यायामध्ये नोहाचं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. नोहा म्हटलं की आपल्याला काय आठवतं? तारू आठवतं. हालेलुया. तारू आठवलं की आपल्याला काय आठवतं? की त्याचे कुटुंब, ते 8 जण आहेत, ते तारवामध्ये गेले, म्हणजे मनुष्यामध्ये, आणि बाकीचे प्रत्येक पशु पक्षी जे आहेत ते जोडी त्यामध्ये गेले. ते का गेलं बरं? कारण परमेश्वराने नोहाला आज्ञा केली होती. काय केली होती? की मी जे सांगितले त्याप्रमाणे तू तारू बांध, मी जलप्रलय करेल आणि ह्या पृथ्वीचं जे आहे जलाने नाश होईल. आज तुम्ही आणि मी जगामध्ये जगत असताना आज पवित्र सप्ताह आपण पाळणार आहोत. पवित्र जीवन जगण्याचा आज 40 दिवसामध्ये आपण प्रयत्न करत आहोत. पवित्र करणारी बायबल वाचण्याचा प्रयत्न करत आहोत, प्रार्थना करत आहोत, उपास करत आहोत, वेगवेगळे संदेश ऐकत आहोत, वेगवेगळ्या लिंकच्या माध्यमातून आपण प्रार्थनेला उपस्थित राहत आहोत. पण ह्या गोष्टी ज्या आहेत बऱ्याच वर्षापासून, आज संडे स्कूलचे मुलं आहेत ते काही 10 वर्षांनी म्हणतील की हा आम्ही बघायचो, गुड फ्रायडे आला, मौन गुरुवार आला, राखीचा बुधवार आला, उत्तम शुक्रवार आहे, शनिवारची साखळी प्रार्थना आहे, पूर्ण दिवस म्हणजे ईस्टर संडे आहे. आजच्या दिवसाला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पारंपरिक झालेल्या आहेत. हालेलुया. तुम्ही म्हणताल असं कसं? वर्ष बदललं, कॅलेंडर बदललं, मार्च आला, राखीचा बुधवार कधी आपण बघणार? उपास चालू. मग आपलं नियोजन आपण करणार. कोणाच्या घरात लग्न असेल तर नियोजन करणार, लग्न अगोदर करायचं का नंतर करायचं? प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. पण ही तयारी झाली की आता राखीचा बुधवार चालू होणार, मुलांचे पण एक्झाम येणार, सगळ्या गोष्टी, ही तयारी झाली. पण आज या सर्व गोष्टीनंतर राखीचा बुधवार झाला, येशू ख्रिस्ताने ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत आपल्या नवीन करारामध्ये दिसतात. त्याचा लिंक जर आपण लावली तर जुन्या करारामध्ये देखील आपल्याला दिसतात. राखीचा बुधवार आहे. परमेश्वराचं येणं जे आहे तुमच्या आणि माझ्यासाठी येशू ख्रिस्ताचं, ते परमेश्वराने कशा प्रकारे नियोजित केलं होतं, त्याचा मार्ग कसा होता तो आपल्या नवीन करारामध्ये दिसतो. राखीचा बुधवार आहे.
त्यानंतर आपला मौंदी गुरुवार आहे, झावळ्याचा रविवार आहे, पाम संडे आहे, म्हणजे परमेश्वर येशू ख्रिस्ताचं जे आगमन आहे, हे सर्व सण आपण पाळतो. त्याच्यानंतर शुक्रवार आहे, त्यानंतर पुनरुत्थान दिवस आहे, त्याच्यानंतर 50वा दिवस देखील आहे, पेंटिकॉस्टल, पवित्र आत्मा. पण त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर तुम्हाला आणि मला मत्तेय शुभवर्तमान याचा 11:30 मध्ये जे ओझं, जे जू आहे ते दिलेलं आहे. परमेश्वराचं वधस्तंभ जो आहे तो आपल्याला घेऊन चालायचा आहे. परमेश्वर जो येणार आहे तुमच्या आणि माझ्यासाठी, आत्मा आपला न्याय निवाडा करण्यासाठी, त्यासाठी आपण काय तयारी करत आहोत वधू म्हणून, किंवा वैयक्तिक आपला आत्मा जो आहे त्यासाठी आपण काय तयारी करत आहोत, याची तयारी आपल्याला करायची आहे. या पारंपरिक सणांमध्ये आपण कपडे घेणार आहोत, लेकरांना कपडे घेणार आहोत, सण साजरे करणार आहोत, बिर्याणी खाणार आहोत, सर्व गोष्टी करणार आहोत. त्याच्यानंतर काय? ईस्टर संडे झाल्यानंतर काय? आपला जो आत्मा आहे त्यासाठी आपण उपवास करणार आहोत का? देवाला आवडणाऱ्या गोष्टी आपण करणार आहोत का? नियमितपणे आज जर आपण बायबल वाचत असेल तर आपण बायबल वाचणार आहोत का? याचं परीक्षण, याचं क्वेश्चन जे आहे, प्रश्नचिन्ह जो आहे तो आज उपस्थित करण्यात येत आहे. ख्रिस्ताची जर आपण वधू आहोत तर ह्या सर्व गोष्टी निरंतर झाल्या पाहिजेत. कारण येशू ख्रिस्त जो आहे, जो पुन्हा येणार आहे, तो न्याय निवाडण्यासाठी येणार आहे. तो विचारणार नाही की तुम्ही पारंपरिक सणामध्ये किती चांगले कपडे घातले, किती हजारो रुपयाचे कपडे घातले, किती हजारो रुपयाची बिर्याणी तुम्ही खाल्लेली आहात, किती लोकांना तुम्ही पार्टी दिलेल्या आहेत, किती लोकांना तुम्ही घरोघरी प्रार्थनेला बोलवलं आहे, किती लोकांच्या घरी तुम्ही प्रार्थनेला गेलेला आहात. जे तारण म्हणून त्याने आपल्याला दिलेलं आहे त्या तारणामध्ये आपण कसं जगत आहोत आणि परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी आपण किती करत आहोत हे आपल्याला न्यायाच्या दिवशी विचारण्यात येणार आहे. किती उपवास केले हे विचारणार नाही. माझ्या नावाने किती भूते काढले हे विचारणार नाही. माझ्या नावाने तुम्ही किती प्रार्थना केला हे विचारणार नाही. आपण जे देवाला सादरीकरण करतो ते खरेपणाने आणि आत्म्याने केले पाहिजे. त्याचं परीक्षण परमेश्वर करणार आहे. त्याचा मोबदला म्हणजे आपल्याला काय देणार आहे? सार्वकालिक जीवन. आज ख्रिस्ताची वधू म्हणून या ठिकाणी आज आपण जमलेलो असताना आज आपलं परीक्षण आपण केलं पाहिजे की खरंच देवाला आवडणारी व्यक्ती मी आहे का? देवाला आवडणारी वधू मी आहे का? आज लग्न सराईमध्ये चालू असताना मेकअप आर्टिस्ट जे आहे, जोपर्यंत लग्न लागत नाही, लग्न होत नाही, ड्रेस चेंज होत नाही, तोपर्यंत त्याच्या मागामागच असतं. का? डागाळलेली नसावी, डाग विरहित असावी. ती वधू जी आहे ती डाग विरहित असावी. जरी डाग पडला तर तो लोकांना दिसेल, कॅमेऱ्यामध्ये तो नंतर क्लिअर करता येतो. पण आत्मिक जीवनामध्ये तसं नाही आहे. आत्मिक जीवनामध्ये एडिटिंग नाही आहे. आत्मिक जीवनामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा चान्स नाही आहे. आत्मिक जीवनामध्ये जोपर्यंत आपल्या देहामध्ये देवाने आत्मा दिलेला आहे, तो श्वास दिलेला आहे, तोपर्यंत देवाकडे आपल्याला काय करायचं आहे? धाव घ्यायची आहे. तो पवित्र आत्मा जो आहे तो पवित्रपणे देवाला सादरीकरण करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. देवाच्या वचनामध्ये आपल्याला राहायचं आहे. ही जी वधू आहे, वधूसाठी परमेश्वर येशू ख्रिस्त येणार आहे. ती वधू कशी असली पाहिजे? कोण घेतले जाणार आहे आणि कोण घेतले जाणार नाही याचा उल्लेख आपल्याला बायबलमध्ये दिसतो. 1 कोरिंथी याचा 6वा अध्याय आणि 9 ते 11 हे वचन. कोण उचलले जाणार नाही. आणि त्यानंतर गलातीय पत्र याचा 5वा अध्याय 19 ते 21 वचन कोणीतरी वाचावे. 1 कोरिंथी 6 अध्याय 9 ते 11. अकरा वचन. आणि तुमच्यापैकी कित्येक तसे होते तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरवलेले असे म्हणाल. त्याचप्रमाणे गलातीय पत्र याचा 5वा अध्याय आणि 19 ते 21 ही वचन. गलाती 5, 19 ते 21. हालेलुया.
या ठिकाणी आपल्याला गलतीकारस पत्रामध्ये आणि करंथीकारस पत्रामध्ये स्पष्टपणे परमेश्वर सांगत आहे की वधू जी आहे ती डागविरहित राहण्यासाठी हे वचन आपल्याला दिलेलं आहे, आपल्या आत्म्यासाठी वचन आहे. तर ह्या गोष्टींपासून आपण दूर राहिलं पाहिजे. या गोष्टी देवाला न आवडणाऱ्या आहेत. या गोष्टींमुळं देवाला आपला वीट येतो. या गोष्टींमुळं आपला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. नीतिसूत्राचं आपण वचन वाचलं राग, गलतीमध्ये आपण वाचलं राग. रागामुळे देखील आपला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. स्पष्ट या ठिकाणी गोष्टी दिलेल्या आहेत परमेश्वरांनी. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला या ठिकाणी सांगत आहे की आपण मद्यपी असाल, चहाडखोर असाल, वित्तहरण करणारे असाल, जारकर्मी, मूर्तीपूजक, व्यभिचारी, देहाची कर्मे तर उघड आहेत, जारकर्म, अशुद्धपणा, कामतूरपणा, मूर्तीपूजक, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तटफुटी, पक्षभेद, या सर्व गोष्टी किंवा यातल्या काही गोष्टी जर आपण करत असेल तर आज ही वेळ आहे. या सर्व गोष्टी आपण आपल्या जीवनातून टाकून दिल्या पाहिजे. परमेश्वरांनी आपल्याला जो उत्तम आत्मा दिलेला आहे ते ह्या गोष्टी साठवून ठेवण्यासाठी नाही, तर परमेश्वराला उत्तम सादरीकरण करण्यासाठी, उत्तम देवाला आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी, त्याच्या आज्ञा पाळण्यासाठी. जे अनाथ आहेत, जे पोरके आहेत, जे विधुर आहेत, जे विधवा आहेत, जे वृद्ध आहेत, त्यांना मदत करण्यासाठी आज आपल्याला परमेश्वराने निवडलेलं आहे. आज उपास समयामध्ये आपण चालत असताना आज आपण उपवास करतो. एका वचनामध्ये मी एका संदेशामध्ये ऐकलं होतं, जर आपण उपवास करतो तर उपवासाचे भरपूर प्रकार आहेत. की कोणी म्हणतं मला वजन कमी करण्यासाठी उपवास करायचे कारण हाच समय आहे. पण खरं जर पाहिलं असता आपण त्या ठिकाणी आपल्या अन्नाचा त्याग करतो. म्हणजे आपली सेविंग काहीतरी होती, आपलं धान्य जे आहे ते सेव म्हणजे घरामध्ये साठवून राहतं. किंवा आपण जर बाहेर खात असेल तर आपले पैसे जे आहेत ते साठतात. तर त्या पैशाने किंवा धान्याने आपण काय केलं पाहिजे, मदत केली पाहिजे. तो आपला भाग आहे. आपण त्याग केलेला आहे, उपास केलेले आहे. पण उपास फक्त शरीरासाठी नाही, तर उपास हे आत्म्यासाठी करणं फार गरजेचं आहे. शरीराने तुम्ही नाही जेवलं तुम्ही बारीक होताल 100%, कारण ते सायंटिफिकली आहे. नाही खाल्लं तर आपण बारीक होणार. पण आत्म्याचं काय, आत्मिक उपास ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे वचन आपल्याला जे आहे ते सांगतं की आपण जो उपास केलेला आहे, जो आपण अन्नाचा त्याग केलेला आहे, जे आपण पैसे रोज खर्च करत होतो त्या गोष्टीचा आपण त्याग केला पाहिजे. त्याचा उपयोग गरीब जे आहेत, अनाथ आहेत, पोरके आहेत त्यांच्यासाठी आपण केला पाहिजे. त्याचा आशीर्वाद जो आहे तो नक्कीच आपल्याला मिळणार आहे. आज या ठिकाणी हे वचन आपण वाचले गलती आणि करंथीकारस पत्र की परमेश्वर जो आहे तो आपला न्याय निवाडा नक्कीच करणार आहे. कारण प्रगटीकरणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला तो ज्यावेळेस येणार आहे तो न्याय निवाडा करण्यासाठीच आपल्यासाठी येणार आहे. आपल्या आत्म्याचा न्याय तो करणार आहे. आपलं वैयक्तिक जीवन जे आहे ते त्याला ठाऊक आहे. माझं जीवन जरी माझ्या घरच्यांना माहिती नसेल तर वैयक्तिक जीवन माझं मला माहिती आहे. आणि त्याच्यापेक्षाही जास्त परमेश्वराला माहिती आहे की माझं जीवन, माझा आत्मा जो आहे तो परमेश्वरापुढं कसा सादरीकरण होतो. देवाला आवडणारं जीवन आपण जगण्यासाठी काय केलं पाहिजे. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 33वा वचन, पान क्रमांक 9. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 33वा वचन. आमीन, हालेलुया. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. कोणत्या गोष्टी, जर आपण तो अध्याय जर आपण वाचला त्या ठिकाणी चिंता या गोष्टीविषयी आपल्याला दिलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये ज्या चिंता आहेत त्या कशा प्रकारे आहेत, आपण देवावर भिस्त कशा प्रकारे ठेवली पाहिजे, याचं बोध, याचं संदर्भीकरण, याचं वचन जे आहेत आपल्या आत्म्यासाठी, आपल्या शरीरासाठी हे परमेश्वरांनी मत्तेकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि ह्या वचनांमध्ये दिलेलं आहे. आपण खाण्या आणि पिण्याविषयी चिंता करत बसतो. उद्याचं काय भाजी आणायची, दुपारनंतर ऊन आहे, संध्याकाळी भाजी आणायची का नाही, उद्या शाळेची तयारी, आता या उन्हाळ्या दिवसामध्ये दूधच फुटल, आता महिना अखेर आला, मार्च एंडिंग आहे, हप्तेच भरायचे, आमकं फलानं, हे सर्व जे आहेत देहाच्या चिंता आहेत. आत्म्याचं काय, आपण
एक उदाहरण जर बघितलं, 10वी आणि 12वीचे पेपर झालेले आहेत. बरेचसे असे पालक आहेत, पॅरेंट्स आहेत की त्यांचे विद्यार्थी जे आहेत 10वी आणि 12वीची एक्झाम दिलेली आहेत. किंबहुना काहींची एक्झाम आता 7वी 8वी 9वी किंवा पहिली दुसऱ्यापासून जे आहेत त्यांचे पॅरेंट्स देखील इथे या ठिकाणी आहे. तर मुलांकडून अभ्यास करून घेत असताना आपण कशा प्रकारे अभ्यास करून घेतो? त्यांच्यावर आपण ओरडतो, लक्ष देतो, आपल्या 2-4 गोष्टी आपण साईडला ठेवतो, पण मुलांकडे लक्ष देतो. एखादा 10वीचा आणि 12वीचा जर विद्यार्थी असेल तर आई वडील जे आहे पहिल्या दिवसापासून त्याला काय म्हणतात, 9वी पास झाला रे झाला, त्याला काय म्हणतात की तुझं हे महत्त्वाचं वर्ष आहे, या वर्षी तुला चांगला अभ्यास करायचा आहे, उत्तम मार्काने तुला पास व्हायचं आहे. का? कारण ह्याच्यावर तुझं भवितव्य अवलंबून आहे. तुला चांगले टक्के पडले तर तुला 11वी 12वीला चांगला ॲडमिशन मिळेल, नाही तर आर्ट्स कॉमर्स आहेच. बरोबर? एखाद्याची परिस्थिती चांगली असते पैशाने, पण मुलगा ढ असेल तर त्याला आर्ट्स आणि कॉमर्सच घ्यावं लागेल. काही पालक असे असतात की त्यांची परिस्थिती नाजूक असते पण मुलं हुशार असतात. या ठिकाणी आपण मुलांची किती काळजी घेतो. मुलगा जर झोपत असेल तर त्याला आपण काय करतो, उठवतो, उठ आणि काय कर, अभ्यास कर. त्याला खेळायला पाठवत नाही, टी व्ही त्याचा टायमिंग कमी करतो, मोबाईल कमी करतो, मित्रमंडळी कमी करतो, बाहेर जाण्यानं कमी करतो. प्रत्येक अनवॉन्टेड ज्या गोष्टी आहेत, जास्त वेळ जाणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या गोष्टीतून त्याला फायदा नाही आहे, त्याला लाभ नाही आहे, त्या गोष्टी आपण काय करतो, आईवडील म्हणून कमी करतो त्याच्या जीवनातून. आणि त्याला कोणत्या गोष्टीला महत्त्व देतो? अभ्यासाला. जी येणारी परीक्षा जी आहे त्या परीक्षेसाठी तू कसं परिश्रम केले पाहिजे, कशी तयारी केली पाहिजे, यासाठी आपण काय करतो, त्याची तयारी करून घेतो. पण या ठिकाणी मत्तयकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 33व वचन आपल्याला सांगतं की आत्म्याची तयारी करण्यासाठी आपण कशा प्रकारे झटतो. की 10वीचं मी तुम्हाला उदाहरण दिलं, 10वी 12वीचं. हे शारीरिकरित्या आपण काय करतो, मुलांच्या मागं लागवलं. आई वडील वेळेचा त्याग करतात, झोपेचा त्याग करतात, जेवणाचा त्याग करतात, सर्व गोष्टी त्याग करून मुलांना उत्तम शिक्षण कशा प्रकारे देण्यात येईल, त्याचं आरोग्य कशा प्रकारे राहील, त्याला चांगले मार्क कशा प्रकारे मिळतील, त्याला उत्तमातलं उत्तम ट्युशन किंवा क्लासेस कशा प्रकारे मिळतील याच्यावर फोकस करतात. पण ह्या झाल्या सर्व शारीरिक गोष्टी. पुढे जाऊन त्याला चांगलं काम लागेल, चांगली नोकरी लागेल, चांगला पगार मिळेल, पण त्या सर्व गोष्टी कशासाठी आहेत? शरीरासाठी आहे. पण आत्म्याचं काय? या मंडळीमध्ये आपण आलेलो असताना फक्त शरीराने येऊ नका. लोक मला बघतील, वडील वर्ग मला बघेल, पाळसाहेब मला बघतील, मी चर्चला आलेलो आहोत. आज वेळोवेळी मी सूचना देताना पण सांगतो की मंदिर हे 3 मजली झालेलं आहे. या मंदिरामध्ये तुमच्या पैशाची गरज नाही, परमेश्वर ते नक्कीच पुरवल. या मंदिरामध्ये तुमच्या आत्म्याची, तुमची येण्याची गरज आहे. आज या ठिकाणी आपल्याला त्याचे नीतिमत्व मिळण्यासाठी, त्याचं राज्य मिळण्यासाठी, कारण परमेश्वराच्या राज्यामध्ये आपल्याला जायचं आहे, ते सार्वकालिक जीवन तुम्हाला आणि मला पाहिजे. यासाठी ही सगळी खटपट आहे, यासाठी ही सर्व धडपड आहे. यासाठी आपण रविवारी येतो, काही गोष्टीचा त्याग करतो. लहानपणी आम्ही होतो तर चंद्रकांत सिरियल लागायचं, आम्ही इथं शेजारी पाळायचो, पण त्यावेळेस कळत नव्हतं. पण आज आत्मा काय सांगतो हे आपल्याला माहीत आहे, वचन आपल्याला काय सांगतं हे आपल्याला माहीत आहे, परमेश्वर पवित्र आत्मा जो आहे तो आपल्या कशा प्रकारे बोलतो हे आपल्याला माहीत आहे. आज या ठिकाणी शेवटच्या काळामध्ये, शेवटच्या कृपेच्या दिवसामध्ये आपण आपल्या आत्म्याची तयारी कशा प्रकारे करत आहोत याच्याकडे आपण जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. आज आपण जक्कईचं उदाहरण बघितलं. जक्कई कसा होता? जक्कई म्हटलं की पूर्ण स्टोरी आपल्याला आठवते. जक्कई हा ठेंगणा होता, तो उमराच्या झाडावर चढला, त्याने फार धडपड केली परमेश्वराला बघण्यासाठी. तो गर्दीमध्ये शिरला, त्याला काय देवाला बघता, प्रभू श्री ख्रिस्ताला बघताच नाही आला, कारण तो ठेंगणा होता. मग त्याने शक्कल लढवली. काय केलं? झाडावर चढला. अरे वा, मस्त. झाडावर चढला. झाडावर तो चढून त्यांनी काय केलं? येशू ख्रिस्ताला पाहिलं. त्या झाडाकडे येशू ख्रिस्त आला आणि त्यांनी येशू ख्रिस्त थांबला आणि काय केलं? जक्कई तू खाली उतर, आज मला तुझ्या घरी जेवण आहे. परमेश्वराने निवडलेलं पात्र आपल्याला असं केलं पाहिजे. जक्कई आणि ती जर धडपड केलीच नसती, तो झटलाच नसता त्या देवाला भेटण्यासाठी, तर काय झालं असतं? त्याच्या घराला तारण प्राप्त झालं असतं का? येशू ख्रिस्त त्याच्या घरी गेला असतं का? त्यांनी जेवण केलं असतं का? जक्कईला त्याने नावाने हाक मारली असती का? आज जक्कई जरी ठेंगणा असेल पण त्याचं नाव जीवनी पुस्तकामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला आज लिहिण्यात आलेलं आहे आणि आजही आपल्याला पाहायला मिळतं. आपलं नाव जीवनी पुस्तकामध्ये आहे का नाही याची खात्री आपण कशी पटवणार? दुसरं जर आपण जर बघितलं, रक्तस्रावी स्त्री. आज हा जो प्रॉब्लेम आहे लेडीजला चांगल्या प्रकारे माहिती असतो. या दिवसांमध्ये ती स्त्री आहे
ती फार दुर्बल झालेली असती, शरीराने थकलेली असती, कमजोर झालेली असते. पण ती 12 वर्ष रक्तस्रावी स्त्री जी आहे तिने एकच ध्येय आणि उद्दिष्ट ठेवलेलं आहे. काय? की मला येशूच्या कपड्याला शिवायचं आहे, स्पर्श करायचा आहे. किती तिचा विश्वास, कशी गेली असेल ती येशू ख्रिस्ताकडे त्या गर्दीमध्ये. आज किती तिने प्रयत्न केले असेल, किती तिने विचार केला असेल, किती दिवसापासून ती येशू ख्रिस्त या रस्त्याने जाईल आणि मला त्याला शिवायचं आहे. आज त्या स्त्रीने प्रभू येशू ख्रिस्ताच्या कपड्याच्या गोंड्याला शिवलं. परमेश्वर येशू ख्रिस्त त्या ठिकाणी थांबला. त्या ठिकाणी त्या स्त्रीला आरोग्य प्राप्त झालं आणि परमेश्वराला कळलं की माझ्याकडून काहीतरी सामर्थ्य निघालेलं आहे. आज ते सामर्थ्य आपल्याला मिळण्यासाठी आपण आपली आत्मिक तयारी कशा पद्धतीने करत आहोत. आपण ज्या चर्चला येतो तो वधू म्हणून आपण पाहतो का? पेंटिकोस्टलच्या दिवसानंतर काय? पवित्र आत्मा जो आहे तुम्हाला आणि मला मिळालेला आहे त्याप्रमाणे आपण कार्य करतो का? पवित्र आत्म्याला खिन्न करतो का त्याला आनंदित करतो? ह्याचे परीक्षण करणं हे आज फार गरजेचं आहे. वधू म्हणून जर विचार केला तर वधू म्हणून सादरीकरण देखील परमेश्वराकडे करणं हे फार महत्त्वाचं आहे. जक्कय आणि ती रक्तस्रावी स्त्री जी आहे ते झटले, कारण त्यांना आरोग्य देखील पाहिजे होतं आणि येशू ख्रिस्त कोण आहे हे त्यांना माहिती होतं. तो सामर्थ्यशाली देव आहे, तो आरोग्य देणारा देव आहे, तो आमची काळजी घेणारा देव आहे, तो चमत्कार करणारा देव आहे हे त्यांना माहिती होतं. त्यांनी झटपट केली, ते झटले आणि काय केलं? येशू ख्रिस्ताकडे ते गेलेले आहेत. आज आपली जीवनाची धाव घेत असताना प्रत्येकाला जॉब आहे, काम आहे. आज आपण कामाला जातो, 9ची ड्युटी असेल, 10ची ड्युटी असेल तर आपण 10-15 मिनिटं अगोदर जातो. आजकाल तर टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला लवकर जावं लागतं. फेस अटेंडन्स आहेत, थंब अटेंडन्स आहे, त्यामुळे आपल्याला 15-20 मिनिटं लवकर जावं लागतं. कोणाला पार्किंगचा इश्यू आहे, हे सगळे इश्यू होऊ नये, हा त्रास होऊ नये म्हणून आपण काय करतो? लवकर कामावर जातो. उशीर गेला तर काय होईल? हाफ डे लागेल किंवा काम करून देखील पगार मिळणार नाही, ही भीती आपल्या डोक्यामध्ये आहे. पण हे झालं शरीराचं, कारण पगार जो भेटल्यानंतर आपण काय करणार? शरीरासाठी यूज करणार आहे. त्यातून काहीतरी वाटा आपण देवाच्या राज्यासाठी आपण देणार आहोत. पण आत्म्याचं काय? जी धावपळ आपण कामाला जात असताना, लेकरांचं संगोपन करत असताना, घरात आवरावरी करत असताना स्त्री आणि पुरुष करत असतात, हे झालं घरचं. असे कितीतरी लोक आहेत ते म्हणतात की माझं घर लहान आहे, घरात प्रार्थना करायला वेळ मिळत नाही, गुडघे टेकायला वेळ मिळत नाही, शास्त्र वाचायला वेळ मिळत नाही. पण आपल्याकडं पहाटेची वेळ आहे, रात्रीची वेळ आहे, घरातले सगळे झोपल्यानंतर आपण देवाला आपला वेळ जो आहे, देवाने दिलेला वेळ जो आहे तो देवाला आपण सादरीकरण देऊ शकतो. आपण प्रभूची वचनं जी आहेत ते आपण वाचू शकतो, प्रार्थना करू शकतो, गुडघे जाऊन आपण आपले जे विनंत्या ज्या आहेत त्या आपण त्याला सांगू शकतो. आपल्याला वेळ दिलेला आहे. मान्य आहे आपण थकणार दिवसभर काम करून, घरामध्ये जागा कमी आहे, पण परमेश्वराने आपल्याला वेळ दिलेला आहे. रात्रीचा वेळ आहे, पहाटेचा वेळ आहे. त्या वेळेमध्ये आपण काय केलं पाहिजे? सदुपयोग केला पाहिजे. परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी केल्या पाहिजे. परमेश्वराला आपला प्रार्थना सादर केलं पाहिजे. एकमेकांच्या प्रार्थना करून आपण रतबदली केली पाहिजे. एखादा त्रास असेल मंडळीला, कोणी व्यक्ती आजारी असतील, कोणाचा त्रास आहे, कोणाच्या समस्या आहे, त्यांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? प्रार्थना केली पाहिजे. आपल्याकडे वेळ आहे. आपण ज्यावेळेस प्रार्थना करू, पवित्र शास्त्राचं वाचन करू, त्यावेळेस आपल्या आत्म्याची उन्नती होईल. ही जी वचनं आहेत ते आपल्याला कळतील. वचन जे आहे फक्त वाचून सोडून न देता, इंग्लिशमध्ये ते म्हण आहे ना, बिटवीन द लाईन. हा जो शास्त्रपाठ आहे किंवा हे जे वचनं आहेत याच्यामध्ये कितीतरी गाभा आहे, कितीतरी घडामोडी झालेल्या आहेत. त्याचं ज्ञान आपण परमेश्वराला मागतो का? आत्म्याच्या उन्नतीसाठी ते ज्ञान आपण परमेश्वराला मागतो का? ह्याची पडताळणी, ह्याची उजळणी आज आपण केली पाहिजे. आज वधू म्हणून आपण जर चर्चमध्ये येतो तर आपण वधू म्हणून आपण देवाला कसं सादर केलं पाहिजे? आपण डागालेले असावं का डाग विरहित असावं याचा आत्मिक आपण विचार केला पाहिजे, ना की शारीरिक. कारण परमेश्वर तुमच्या आणि माझ्या आत्म्यासाठी येणार आहे. परमेश्वर जो आहे त्याने आपल्याला निवडलेलं आहे. परमेश्वर जो आहे तो आपल्याला कधीच टाकणार नाही. परमेश्वर जो आहे त्याने आपल्याला कधी सोडलेलं नाही. जुन्या करारातून आपण रूथ याचा पहिला अध्याय आणि
15 ते 16 ही वचनं जी आहेत आपण बघूयात, 15 आणि 16. रुथ 1, 15 आणि 16. तेव्हा ती म्हणाली, पहा, तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवाकडे परत गेली आहे, तर तूही आपल्या जावेच्या मागून जा. रुथ म्हणाली, मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा असं मला आग्रह करू नका. तुम्ही जेथे जाल तेथे मी येईल, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. हालेलुया. रुथ आणि नामी हे देखील आपण टायटल वाचलं की आपल्याला पूर्ण स्टोरी पाहायला मिळते. याचा जर थोडासा आपण उलगडा जर बघितला, उधळे पुत्र आणि उधळी फॅमिली, उधळी कुटुंब, यांनी काय केलेलं आहे, त्या ठिकाणी अन्न जे आहे त्याचा तुटवडा त्यांना पडला. मग ते काय केले, मोवाब या देशामध्ये त्यांनी स्थलांतर केलं. कशासाठी? अन्नासाठी. त्या ठिकाणी देवाच्या आज्ञेने पाळल्यामुळं काही गोष्टी घडल्या हे आपल्याला वचनामध्ये पाहायला मिळतं. त्या ठिकाणी नामी जी आहे तिचा पती मरण पावला, त्यानंतर जे दोन मुलं जे आहेत ते देखील मरण पावले. आणि त्या 2 मुलं जे आहेत त्यांच्या पत्नी म्हणजे नामीच्या सुना अर्पा आणि रुथ हे दोघी राहिल्या. हे तरुण होत्या, सुंदर होत्या. नामी जी आहे रुथ आणि अर्पाला काय म्हणत आहे, मी माझ्या देशी परत जात आहे, तुम्ही इथेच राहा. त्या ठिकाणी अर्पा आणि रुथ जे आहे ते रडू लागल्या की आम्हाला नाही जायचं. पण हिने रिक्वेस्ट केली नामीनी की नाही तुम्ही जा. अर्पा चुंबन घेऊन निघून गेली. रुथ या ठिकाणी काय म्हणत आहे 16व्या वचनामध्ये की मला तुम्ही जा म्हणून आग्रह करू नका. रुथ आणि नामी परत त्यांच्या देशामध्ये आले, त्यांच्या राज्यामध्ये आले. त्या ठिकाणी काय झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, रुथ जी आहे ती मोवाबी देशाकडे न जाता ती परत इस्रायल राष्ट्रामध्ये आले आणि तिची भरभराट झालेली आहे. धान्य वेचण्याचं काम करत होती, त्यांना ती मालकीन झालेली आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि अर्पा जी आहे तिच्या देवांकडे परत गेलेली आहे. गलती आणि करंथीमध्ये आपल्याला हेच सांगितलेलं आहे, मूर्तीपूजा याच्याकडे आपण वळायला पाहिजे की नाही वळायला पाहिजे. जर आपण करत असो तर आपण ह्या सोडल्या पाहिजे, कारण आपल्याला या गोष्टींमुळं परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. रुथ जी आहे तिने योग्य मार्ग निवडला. ती परत मोवाबी देशात असताना तिचं घर त्या ठिकाणी होतं, तिचे आई वडील असतील, नातेवाईक असतील, तिला सहज तिथं राहणं सोपं होतं. नामीला तेवढं सोपं नव्हतं, रुथला सोपं होतं. अर्पा निघून गेली, पण रुथ जी म्हटली की नाही मी तुमच्या घरातली आहे, मी तुमच्या सोबतच येणार आहे, ती तिच्या सोबत आली. परमेश्वराने तिने निवडलं. आज तिला चांगलं वतन मिळालेलं आहे, कारण तिने जिवंत देवाला सोडलेलं नाही. ती जिवंत देवाच्या मागे आलेली आहे. तो जिवंत बाप आहे त्याच्या मागे ती आलेली आहे. ती पूर्वीच्या देवतांकडे गेलेली नाही. जिवंत देव जो आहे तो तिला काढलेला आहे, त्याच्या मागे ती आलेली आहे. आणि तिच्या जीवनामध्ये तिच्या आत्म्यामध्ये किती भरभराट झालेली आहे ते आपल्याला पुढील वचनामध्ये पाहायला मिळतं. हे उदाहरण या ठिकाणी मी त्यासाठी दिलेलं आहे की मूर्तीपूजा आणि गलती आणि करंथीमध्ये आपल्याला दिलेल्या ज्या गोष्टी आहेत ते केल्यामुळं आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही हे आपल्याला रुथ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. रुथ ती तिच्या देशामध्ये परतली नाही, ती नामीच्या मागे आली, राष्ट्रामध्ये आली आणि तिने देवाचा गौरव केलेला आहे. आणि नुसतं देवाचा नाही, जिवंत देवाचा तिने काय केलेलं आहे, गौरव केलेला आहे. उत्पत्ती 5 आणि 24 मध्ये आपल्याला हनोकाची स्टोरी पाहायला मिळतं. उत्पत्ती 5:24. हनोक देवाबरोबर चालला, त्यानंतर तो नव्हता, कारण देवाने त्याला नेले. हालेलुया. आज परमेश्वर येशू ख्रिस्त जो आहे तो पुन्हा येणार आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. हालेलुया. तो काय येणार आहे? नेण्यासाठी येणार आहे. पण आपण तयार आहोत का? या ठिकाणी हनोक देवाबरोबर चालला, त्यानंतर तो नव्हता, कारण देवाने त्याला नेले. याचं उदाहरण मी पुढच्या वचनामध्ये तुम्हाला वाचायला सांगतो. मत्तई कृत शुभवर्तमान याचा 24वा अध्याय 40 ते 31 हे वचन. मत्तई 24:40-41 आणि लूक 17
34 कोणीतरी वाचावं. कोण उचलले जाणार आहे याबद्दल आपल्याला दिलेलं आहे. मत्ती 24, 40 आणि 41. 41. त्याचप्रमाणे लूक शुभवर्तमानाचा 17वा अध्याय 34 ते 37. या ठिकाणी आपल्याला 2 शास्त्र भागामध्ये सिमिलर थोडे वचन आपल्याला पाहायला मिळतात. ते म्हणजे त्यावेळेस शेतात असलेल्यांपैकी दोघांपैकी एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल. जात्यावर दळत बसलेल्यांपैकी दोघांपैकी एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल. मी तुम्हाला सांगतो, त्या रात्री एका बाजेवर दोघे असतील, एक घेतला जाईल व दुसरा तेथेच ठेवला जाईल. बऱ्याच ठिकाणी आपण संदेश ऐकताना हे आपल्याला पाहायला मिळतं. आज आपण वधू म्हणून परमेश्वराच्या मंदिरामध्ये आज आपण आलेलो आहोत. आपण त्याची आज वधू आहोत. आज या ठिकाणी परमेश्वराचं जर येणं इतक्यात झालं तर आपल्या शेजारी कोण असेल? आपण इकडे असू, वरती असू, त्या शेजारी आपण बघू, अरे इकडे जाऊया, काय होईल? या ठिकाणी दिलेलं आहे, त्यावेळेस शेतात असलेल्या दोघांपैकी एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल. सरळ सरळ जर आपण उदाहरण बघितलं, शेत म्हणजे आता बघतो आपण थोडं मेन हायवेला रोडला गेलं की आपलं शेत दिसतं, धान्य पिकवताना आपले शेतकरी पण दिसतात. पण या दिवसांमध्ये, शेवटच्या काळांमध्ये परमेश्वराने जे सुवार्थ सांगण्याचं जे आपल्याला पीक दिलेलं आहे, जे बिया दिलेलं आहेत, आणि आपल्याला या सृष्टीला म्हणजे आपलं जे हे शेत आहे याला जाऊन काय करायचं आहे? सुवार्थ सांगायची. तर सुवार्थ सांगत असताना प्रत्येक सुवार्थ सांगणारा व्यक्ती हा निवडला जाईल की उचलला जाईल असं होणार नाही. सुवार्थ सांगायला 2 जण गेलेत, एकटाच भेटला, कुठे गेला? या ठिकाणी वचन आपल्याला सांगतं. कारण सुवार्थ सांगत असताना आपण कशा प्रकारे सुवार्थ सांगतो हे देखील फार महत्त्वाचं आहे. मी कित्येक दानधर्म केले, पाकिटं वाचून दाखवले, माझे नावं भरपूर आले, मी भरपूर संदेश दिलेत, भरपूर ठिकाणी मी भरपूर काही कामं देवासाठी केलेले आहेत, पण त्यांचा सरळ सरळ प्रवेश नाही. कारण एक ठेवला जाईल आणि एक उचलला जाईल. जात्यावर दळण करतात. आजकाल बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही, पण बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं. गावाच्या ठिकाणी जात्यावर दळण करतात, 2 जण लागतात, गाणे गातात आणि दळण करतात. तसं इथं पण जोडी दिलेली आहे. काम करून सेवा करणारे उदाहरण या ठिकाणी मी थोडंसं संबोधण्याचा प्रयत्न करतो. काम करून सेवा करणारे बरेचसे सुवार्थिक आहेत, बरेचसे संदेष्टे आहेत, बरेचसे देवाची सेवा करणारे लोक आहेत. ते काम करून काय करतात? देवाची सेवा करत आहेत. पण त्यातले पण प्रत्येक जण देवाच्या राज्यात उचलला जाणार नाही. कारण परमेश्वर आपलं अंतःकरण पाहणार आहे की तुम्ही कशा प्रकारे सेवा करत आहात. दोघी जणी म्हणतील, थोडंसं एक विचार आपण केला, तू ताकद जास्त लावते की मी ताकद जास्त लावते, असं होतं. बरेच वेळेस सेवा करत असताना बरेच ठिकाणी आपण पाहतो, ह्या चर्चमध्ये गर्दी जास्त आहे का ह्या चर्चमध्ये गर्दी जास्त आहे, ह्या चर्चमध्ये चमत्कार जास्त होतात का ह्या चर्चमध्ये चमत्कार जास्त होतात. परमेश्वर त्या सेवकाला येऊन विचारणार नाही की तू किती चमत्कार केलेत. परमेश्वर त्या सेवकाला येऊन विचारणार आहे, तू कशा प्रकारे सेवा केलेली आहे, तू किती आत्मे जिंकलेले आहेत आणि तुझ्या आत्म्याचं काय. कारण तारण जे आहे हे सामूहिक नाही आहे, तारण जे आहे ते वैयक्तिक आहे. परमेश्वर जो आहे तो तुमच्या आणि माझ्यासाठी येणार आहे. आपण एका चर्चमध्ये आहोत, पास्टर खूप चांगले आहेत, पास्टर खूप रात्रंदिवस उपवास करतात, 40 दिवस न खाता न पिता उपवास करतात, म्हणून ही मंडळी देव घेऊन जाणार आहे. तर असं नाही. तुम्हाला आणि मला काय करायचं आहे? आपलं वैयक्तिक आत्म्याची तयारी करून घ्यायची आहे. तर आपण वैयक्तिक आत्म्याची तयारी करून घेत असताना या उपासना भवनामध्ये आपण येतो, त्यावेळेस खरंच जर असं झालं आणि असं होईल, मला असं वाटतं, हे संदेशानंतर आपण थोडं गांभीर्याने घेण्याचा प्रयत्न करू आणि गांभीर्याने घेऊ आणि पवित्र आत्म्याला आपण सांगूयात की जे वचन आहेत करंती 1 मधलं आणि गलातीमध्ये, की त्या ज्या पिढ्या आहेत, त्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये मला पाठवू नकोस किंवा त्या गोष्टी माझ्याकडून करून घेऊ नकोस. जर असं झालं, परमेश्वराचं येणं झालं
आणि हे सगळं ओसाड पडलेलं आहे. इथं एकही व्यक्ती सापडणार नाही. हालेलुया. ती तयारी आपल्याला करायची आहे. जशी 10वीच्या आणि 12वीच्या मुलांची आपण तयारी करून घेतो, त्याला हाणून मारून करून घेतो, त्याला उत्तमातलं उत्तम देतो. कामाला जाताना आपण रात्री गाडीमध्ये हवा भरतो, पेट्रोल भरून घेतो, का तर उद्या सकाळी मला त्रास व्हायला नको. तर आज आपण आपल्या आत्म्याची तयारी केलेली आहे का? परमेश्वर केव्हा येणार आहे ती घटिका कोणालाच माहिती नाही. पित्या वाचून कोणालाच माहिती नाहीये. येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो मलाही देखील माहिती नाहीये. आज नोहाच्या काळामध्ये नोहाला परमेश्वराने सांगितलं की नाश होणार आहे. आज आपल्याला सांगितलेलं आहे की पृथ्वीचा देखील नाश, तुमचा न्यायनिवाड होणार आहे. हे सांगितलेलं आहे. नोहाने तयारी केली आणि काय झालं? त्याचं कुटुंब वाचलं. आज आपण आपली तयारी करत आहोत का? आज आपल्याला आपल्या शरीराची नाही तर आत्म्याची तयारी करायची. नोहाने पण सोडून दिलं असतं तर काय झालं असतं? त्याचे पण कुटुंबाचा नाश झाला असतं. जे पशु होते ते देखील नाश पावले असते. पण त्यांनी परमेश्वराची वाणी ऐकली. त्याला लोक वेडे म्हणत होते, याला वेड लागलेलं आहे, हा काय वेड्यासारखं सुवार्ता सांगत बसलाय, वेड्यासारखं तारू बांधत बसलाय, परमेश्वर मला सांगितलं. आम्हाला कसं काय सांगितलं? आज आपण लग्न करून घेण्यात आणि लग्न करून देण्यात काय आनंद करत आहोत. रील्स बनवण्यामध्ये आज तरुण पिढी आनंद करत आहे, बरोबर. खाण्यापिण्याची मजा करत आहेत. आज बरेचसे असे लोक आहेत, आपण रील्समध्ये पण बघतो किंवा आपण स्टेटसला पण बघतो, आज ह्या हॉटेलमध्ये तर उद्या त्या हॉटेलमध्ये. हे लोकांना आवडतं, लोकांना दाखवण्यासाठी. हे झालं तुमचं सगळं जगिक शारीरिक. पण आत्म्याचं काय? त्या स्टेटसला तुम्हाला दिसतं का? एखादा व्यक्ती घरात प्रार्थना करताना बसलेला आहे, सुवार्ता सांगताना बसले, किती स्टेटस तुम्ही बघता? वचन स्टेटसला ठेवणारा व्यक्ती किंवा ग्रुपमध्ये वचन पाठवणारा व्यक्ती, त्याला ते वचन त्या दिवशी त्यांनी पाठ केलेलं आहे का? याचं आत्मपरीक्षण आज आपण केलं पाहिजे. आत्म्याचं काय? हे शेवटच्या दिवसामध्ये जगत असताना हे कृपेचा काळामध्ये आपल्याला परमेश्वरांनी निवडलेलं आहे. ते कृपेमध्ये आपल्याला निवडलेलं आहे. हनोक जो आहे तो देवाबरोबर चालला, त्यानंतर तो नव्हता, कारण देवाला त्याला नेले. आज असं म्हणायला नको अरे ह्याला नेलं आणि मी तिथं बसलोय, कारण सांगणारा व्यक्ती काय असेल तो तिथं खाली बसणार आहे, नेणारा व्यक्ती तो दिसणार नाही. आज इथं सांगणारा एकही व्यक्ती नाही पाहिजे ह्याला नेलं आणि त्याला नेलं. लोकांनी येऊन म्हटलं पाहिजे अरे ही मंडळी इथं होती, रविवारी इथं चर्च भरायचं, कुठे गेले? नाही तर आपल्याच म्हणतील हा ते ब्रदर होते, ते सिस्टर होते, ते गेले, देवाने त्याला घेऊन गेले. तुम्ही नाही, मी चर्चला येत नव्हतो, मी आज्ञा पाळत नव्हतो, मी कधीतरीच चर्चला जायचो, कधीतरी उपास करायचो. तुम्ही उपास नाही केले तरी चालेल, पण जे काही तुम्ही करता देवासाठी ते खरेपणाने आणि खऱ्या आत्म्याने केलं पाहिजे. परमेश्वर म्हणत नाही की तुम्ही उपास कराच, पण प्रार्थना ही नक्कीच केली पाहिजे. वैयक्तिक प्रार्थना जी आहे ती केली पाहिजे. कौटुंबिक प्रार्थना जी आहे ती केली पाहिजे. घरोघरी प्रार्थना चालत असताना आम्ही प्रत्येकाला हे सांगत असतो की तुमच्या वैयक्तिक प्रार्थना जी आहे त्यामुळे तुमचं वैयक्तिक तारण, वैयक्तिक आत्मिक उन्नती ही तर आहेच, पण तुम्ही एका घरामध्ये ज्यावेळेस कुटुंब म्हणून राहता त्यावेळेस कौटुंबिक प्रार्थना ही फार महत्त्वाची आहे. आजच्या दिवसांमध्ये एकत्र येऊन जेवणं हे होत नाही, पण एकत्र येऊन प्रार्थना हे नक्कीच आपण केलं पाहिजे. आज भरपूर ऑप्शन्स आहेत, ऑनलाईन प्रार्थना करू, आज इकडे तिकडे, कधीतरी त्या गोष्टी ठीक आहेत, पण जास्तीत जास्त वेळ आपण कौटुंबिक प्रार्थनेला देखील येऊन केलं पाहिजे. घरामध्ये वेगवेगळे स्वयंपाक होतात का प्रत्येकासाठी? याला हे आवडतं म्हणून तू तुझं बनव, तू तुझं बनव. 4 गॅस, 4 लोक आहेत, 4 शेगडे आहेत, 4 सिलेंडर आहेत, असं आहे का? नाही आहे. एकच स्वयंपाक बनतो आणि वेगवेगळ्या प्रकारे खाल्लं जातं, जसं वेळ असेल तसं. पण आत्म्यासाठी तसं करू नका. कुटुंबाने एकत्र या, एकत्र वचन वाचा, एखादं गाणं म्हणा, प्रत्येकाने रुटीनप्रमाणे प्रार्थना करा. लेकरं लहान असतील त्यांना प्रार्थना असेल तर प्रार्थना शिकवा, तुटकी फुटकी प्रार्थना करा, पण परमेश्वराला ती मान्य आहे, कारण परमेश्वराला तुम्ही तो वेळ दिलेला आहे. परमेश्वराचा वेळ तुम्ही परमेश्वराला दिलेला आहे. जे आपल्याला परमेश्वराने आरोग्य दिलेलं आहे त्याचा वेळ सदुपयोग आपण काय केलेलं आहे? परमेश्वराला दिलेला आहे. कोण उचलले जाणार आहे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण येत असताना आपण पाहतो रोमकरास पत्र याचा 13वा अध्याय आणि 8 आणि 9 ही वचनं. रोमकरास पत्र याचा 13वा अध्याय आणि 8 आणि 9 ही वचनं. आपण या शेवटच्या दिवसांमध्ये जगत असताना आपण कशा प्रकारे जगलं पाहिजे, देवाला आवडणाऱ्या गोष्टी आपण कशा करू शकतो, या वचनामध्ये आपल्याला थोडक्यात पाहायला मिळतं. रोमकरास पत्र याचा 13वा अध्याय 8 आणि 9 वचन कुणी वाचावं?
त्याचप्रमाणे रोम करासपत्र याचा 13वा अध्याय आणि 10वं वचन, पान क्रमांक 221. रोम 13, 10वं वचन. हालेलुया. या ठिकाणी आपल्याला प्रीती करण्यासाठी सांगितलेलं आहे. प्रीती शेजाराचे काही वाईट करत नाही, म्हणून प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन आहे. जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, या वचनात हा सार दिलेला आहे. आज मी ते किती संदेश दिले, पण माझा शेजाऱ्याबरोबर वाईट असेल, शेजाऱ्याला मी क्षमा करत नाही, तर हा संदेश व्यर्थ आहे. सगळ्या आज्ञांचा सार जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला रोम करसपत्र याचा 13वा अध्याय आणि 8, 9, 10 या वचनामध्ये दिलेला आहे की प्रीती. आपण जर प्रीतीने वागत नाही, सहनशीलता आपल्यामध्ये नाही आहे, तर देवाची सेवा करण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे. आपल्यामध्ये प्रीती पाहिजे. ती प्रीती जी आहे एकमेकांकडे दिली पाहिजे. बऱ्याच गोष्टींबद्दल आपण शेजाऱ्याबद्दल काय करतो, ईर्ष्या धरतो. काही चांगल्या गोष्टी धरतो, काही वाईट गोष्टी. ह्याने हे घेतलं तर मी पण ते घेणार, त्याने ते केलं की मी पण ते करणार, ह्याने घर बांधलं मी पण ते घर बांधणार. शेवटच्या दिवसांमध्ये नोहाच्या काळामध्ये देखील हे होत होतं, पण त्यांच्यातही प्रीती नव्हती. आज आपल्याला प्रभूने सुवर्ण वचन दिलेलं आहे की आपण प्रीतीने वागलं पाहिजे. प्रीतीने ज्यावेळेस आपण वागतो त्यावेळेस जे 10 आज्ञा आहेत त्याचा सार जो आहे तो आपल्याला पाळण्यासारखा आहे. आपण प्रीतीने राहिलं पाहिजे. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 26व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ, अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार. उपदेशकमध्ये जर आपण पाहिलं, सुरुवातच काय आहे, व्यर्थ व्यर्थ सर्व काही व्यर्थ. जे काही आपण करतो, खातो पितो, कपडे घालतो, कामाला जातो, सगळं काही व्यर्थ आहे. परमेश्वराला आवडणाऱ्या त्या गोष्टी नाही. परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? परमेश्वराला दिलेला वेळ, त्याच्या सानिध्यामध्ये घालवलेला वेळ, त्याची केलेली सेवा, प्रार्थना, सुवार्ता, साक्ष, देवाने दिलेल्या ज्या आज्ञा आहेत त्याप्रमाणे चालणं, लोकांना मदत करणं, ह्या गोष्टी देवाला प्रिय आहेत. हे गोष्टी देवाला आवडणाऱ्या आहेत. जगामध्ये राहत असताना बरेचसे असे श्रीमंत लोक आहेत, खूप श्रीमंती मिळवलेली आहे, खूप धनदौलत त्यांच्याकडे आहे. उधळ्या पुत्राचं तर आपण उदाहरण बघतोच. त्याने काय केलं, हट्टाने मित्राबाई त्याने काय केलं, त्याची संपत्ती घेतली आणि निघून गेला. शेवट काय झाला, सगळं संपलं, डुकराकडे आला. संपत्ती तुम्हाला लिमिटेड टाईमपर्यंत आहे. संपत्ती तुम्ही आणि मी मातीत गेल्यानंतर संपत्ती काहीही कामाला येणार नाही. या जगामध्ये असताना संपत्तीकडे धावू नका. या जगामध्ये असताना संपत्तीच्या मागे पळू नका. या जगामध्ये असताना मी तुझ्यापेक्षा जास्त कमवू शकतो किंवा जास्तीत जास्त वेळ पैसा कमवण्यासाठी देऊ नका. तर जास्तीत जास्त वेळ आत्मे जिंकण्यासाठी किंवा माझा जो वैयक्तिक आत्मा जो आहे हा सांभाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, प्रयत्न आणि विचार केला पाहिजे. त्याप्रमाणे आपण वाटचाल केली पाहिजे. या ठिकाणी आपलं धडधडीत सांगतं मत्ते 16:26 मध्ये, मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ. मनुष्याने सर्व जग मिळवलं. आज आपण पाहतो, आज आपल्याला म्हणजे 30 वर्षापूर्वी किंवा 15-20 वर्षापूर्वी दूरदर्शन फक्त होतं. तर संध्याकाळी 7 वाजता ज्या बातम्या लागायच्या दूरदर्शन, त्याच्या आधी मग फक्त रेडिओ. त्यावेळेला लोक येऊन कसे बघा ना का येऊन बसायचे की टायमिंग हा परफेक्ट आहे आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काय बातम्या आहेत हे आपण ऐकायचो किंवा बघायचो आणि त्याप्रमाणे आपले दिवसक्रम असायचा. पण आज तुम्ही मोबाईल उघडला की तुम्हाला बातम्या आहेत, या ठिकाणी हे झालं आणि या ठिकाणी ते झालं. चांगली बातमी तुम्हाला मिळते का? चांगली बातमी आपल्याला बातम्यांमध्ये आज पाहायला किंवा बघायला किंवा ऐकायला मिळत नाही. आज काही ठिकाणी दुष्कृत्य झालेलं आहे, काही ठिकाणी ह्याने मारलेलं आहे, कोणीतरी गळफासच घेतलेला आहे, कोणीतरी काहीतरी कोणाचं वाकडच केलेलं आहे, कोणाला लुबाडलेलं आहेत. अशाच गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे. परवाच्या दिवशी बनगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो. एक नोटीस आली होती की सर्व धर्मांची एक मीटिंग आहे. त्या ठिकाणी गेलो असताना त्या ठिकाणी देखील मी म्हणजे काय सांगतो पुलपिटवरून, कारण त्यांनी हे सांगण्यासाठी आव्हान करण्यासाठी सांगितलेलं आहे. तर वचनाचा थोडासा संदर्भ घेऊन मी तुम्हाला सांगत आहे.
त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जर वेळ असेल तर आपण एखादा कॅम्प भरवू आणि जे आपल्याला साबळे दादा आहेत ते मागे आपल्या औद्योगिक शाळा जी आहे तिथे ते पोलीस म्हणून ते काम करतात आणि सुधारणागृह त्या ठिकाणी ते पोलीस म्हणून काम करतात आणि त्या ठिकाणी जे लहान मुलं जे आहेत ते क्राईम करणारी मुलं जे आहेत तेच त्या पोलिसांनी सांगितलं की 15 वर्षापासून 14 वर्षापासून क्राईम करणारी मुलांची गणना जी आहे गणती जी आहे ती आधी जास्तीत जास्त आहे बिकॉज ऑफ मोबाईल. अफवा. तर आज तुम्हाला आणि मला अफवांवर किती विश्वास ठेवायचा हे त्यांनी सांगितलं. अफवांवर विश्वास ठेवू नका. ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला खात्री पटवण्यासाठी तुम्ही डायरेक्ट आमच्याकडे आलं तरी चालतं. तुम्हाला संशयास्पद काही गोष्टी दिसल्या तुम्ही आमच्याकडे सांगा. ह्या गोष्टी आज आपण मी तुम्हाला सांगतो मोबाईल उघडल्यावर की आपल्याला काय दिसतं वाईटच गोष्टी आपल्याला पाहायला किंवा ऐकायला मिळतात. ह्या गोष्टींमध्ये 13-14 वर्षापासून ते 35 वर्षापर्यंतचा क्राऊड जो आहे तो जास्तीत जास्त आहे. ह्याच्यामध्ये स्त्री पण आहे पुरुष पण आहे मुलं पण आहेत मुली पण आहेत. आपण म्हणू शकत नाही की फक्त मुलं आहेत किंवा फक्त मुली आहेत. सर्व गोष्टी आहेत. म्हणजे या दिवसांमध्ये देवाने आपल्याला किती कृपा पुरवलेली आहे. या दिवसांमध्ये ख्रिस्ती लोकांवर होणारे हल्ले तरी देखील परमेश्वराने आज आपल्यावर कृपा पुरवलेली आहे. या दिवसांमध्ये परमेश्वराने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. पुढचा रविवार झाला की त्याच्या पुढच्या रविवारी बसायला जागा नाही भेटणार एवढी गर्दी असणार. काही ठिकाणी चर्चमध्ये आपण बघतो बरीचशी गर्दी आहे. एक कालमिक साक्ष एक भावाने मला सांगितली की त्यांचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर मी म्हटलं तुम्ही प्रार्थनेला का नाही सांगितलं. नाही म्हणे थोडंसं अवघड जागेचं दुखणं होतं म्हणून मी सांगितलं नाही प्रार्थनेला. त्यांना मे बी थोडंसं लाजण्यामध्ये झालं असेल पण तेव्हा मी प्रार्थना केली. माझ्या घरामध्ये तेल होतं त्या तेलावर मी येशूच्या नावाने प्रार्थना केली. माझे दुखणं जिथं होतं मी त्या ठिकाणी मी तेल लावलं आणि प्रार्थना केली. माझं ऑपरेशन पण झालं पण ते देखील सक्सेसफुल झालं आणि माझं जे पेन होतं जे दुखणं होतं ते तेलामुळं कमी झालं. सांगण्याचा उद्देश हा आहे ज्या ठिकाणी गर्दी आहे त्या ठिकाणी धाव घेऊ नका. त्या ठिकाणी तुम्ही जाऊ नका. त्या ठिकाणी जाऊन तुमचं तारण होईलच याची तुम्हाला गॅरंटी आहे का. असे कितीतरी मंडळ्या आहेत कितीतरी लोक आहेत की लोकांनी आमच्याकडे यावं ते पैसे देऊन लोकांना बोलवून घेतात. अशा कितीतरी मंडळ्या आहेत हे मी तुम्हाला आज जाहीरपणे सांगतो. पण अशा भूलथापांना बळी पडू नका. वैयक्तिक जर आपण तारण करून घेत नाही वैयक्तिक जर वाचन करून घेत नाही फक्त आपण संडेला येतो पास्टर आहेत सुवार्तिक आहेत सेवक आहेत पाळक आहेत संदेश सांगतील ह्या कारणाने ऐकायचं ह्या कारणाने सोडून द्यायचं आपली आत्मिक उन्नती होणार नाही. आपल्याला जर वाचता येत नसेल आजकाल मोबाईलमध्ये ऑडिओ बायबल आहेत ते देखील आपण ऐकू शकतो. प्रार्थना करता येत नसेल तर देवाला मागा की मला प्रार्थना करायला शिकव. आज आपल्यामध्ये पठारे आणटे होत्या अडाणी होत्या पण परमेश्वराने त्यांना दान दिलं ते पूर्ण बायबल वाचन करू शकलं होतं. त्यांना बायबल पाठ होतं. मी लहान असताना बघायचो की मी ऐकायचो की त्यांना अडाणी येत त्यांना शाळेचं तोंड पाहिलेलं नाही पण त्या पूर्ण बायबल वाचत होत्या. परमेश्वराने दिलेलं हे दान आहे कारण त्याची सेवा जी आहे ती आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. शेवटच्या दिवसांमध्ये जे आपल्याला पाहायला मिळतं दुसरं करंती याचा 2 अध्याय आणि 17 वचन 2 करंती याचा 2 अध्याय आणि 17 वचन या ठिकाणी लिहिलं आहे पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. आम्ही त्यांच्यासारखे नाही तर जसे सात्विकपणाने व देवाच्या द्वारे बोलावे तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठाई बोलणारे आहोत. या ठिकाणी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आज जग ज्या ठिकाणी पळत आहे त्या ठिकाणी तुम्ही पळू नका. ख्रिस्ती विश्वासार्ह व्यक्ती कोणत्या ठिकाणी पळत आहे त्या ठिकाणी तुम्ही पळू नका. तुमचा विश्वास प्रगट करण्यासाठी तुम्ही देवाकडे या. ज्या ठिकाणी तुमची मेंबरशिप असेल त्या ठिकाणी तुम्ही या कारण ती आपली वधू आहे. वधूसाठी परमेश्वर जो आहे येशू ख्रिस्त जो आहे तो येणार आहे. आपला न्यायनिवाडा होणार आहे. बऱ्याचशा ठिकाणी बरेचसे वचनं जे आहे ते मॅनिप्युलेट करतात म्हणजे भेसळ करतात आणि काय करतात लोकांना आवडणारे वचन असं सांगतात. लोकांना कानाला मधुर वाटतील. लोकांना अरे वा काय पास्टरने संदेश दिला खूप छान आहे इकडं आमच्याकडे नाही त्यांच्याकडे तुलना करण्यास भाग पडतात. पण परमेश्वराचं वचन जे आहे ते दुधारी तलवार आहे. तलवार कशी असते तलवारचं काम काय छिन्न विछिन्नच करणं आहे. हे वचन जे आहे हे तुमच्या कानाला मधुर कसं लागेल. या तलवारीने वचनाच्या तलवारीने काय व्हायला पाहिजे आपली आत्मिक जे आहे जे दुष्ट गोष्टी आहेत
देवाला न आवडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या छिन्न विछिन्न झाल्याच पाहिजेत. हे वचन जे आहे ते आपल्या आत्म्याला टोचले गेले पाहिजे. फक्त ज्या ठिकाणी मोठमोठ्याने प्रेझेंट वर्शिप होते, मोठमोठ्याने गाणे होतात, भजन होतं, खूप मोठा ग्रुप आहे, जेवण खाऊन आहे, त्या ठिकाणी फक्त बघायची भूमिका किंवा त्या ठिकाणी फक्त गर्दी करू नका. तर ज्या ठिकाणी देवाचं वचन जे आहे ते टोचणी करणारं जे आहे त्या ठिकाणी तुमची उपस्थिती पाहिजे. आणि तुमची उपस्थिती महान आहे, कारण परमेश्वर त्या ठिकाणी महान जो आहे तो उतरलेला आहे. गर्दीकडे धाव घेऊ नका. आज गर्दीकडे जाताल तर आपण कुठं असू शेजारी म्हणून अरे वो तो झाला काय मैत्री आहे काय असं होईल. आपल्याबद्दल कोणी सांगितलं पाहिजे, बाहेरच्या व्यक्तीने सांगितलं पाहिजे, नाही ते स्वर्गात गेलेले आहेत. हनोकासारखे तो परमेश्वरासोबत चालला आणि तो परमेश्वरासोबत गेला. शेवटचं वचन या ठिकाणी मी वाचत आहे. 1 थेसली याचा 5वा अध्याय आणि 16 ते 23 वचनं. 1 थेसल याचा 5वा अध्याय आणि 16 ते 23. कोणीतरी वाचावं, मग मी वाचतो. हालेलुया. या ठिकाणी आजचं जे वचन आहे त्याचा सार ह्या वचनामध्ये आपल्याला दिलेला आहे. 1 थेसली याचा 5वा अध्याय आणि 16 ते 23 मी पुन्हा एकदा वाचतो. सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकारस्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आत्म्याला विझवू नका, संदेशाचा धिक्कार करू नका, सर्व गोष्टींची पारख करा, चांगले ते बळकट धरा, वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमनासमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावं. हालेलुया. या वचनामध्ये आजच्या संदेशाचा सार आपल्याला पाहायला मिळतो. हा अध्याय जो आहे तो नक्कीच आपण घरी जाऊन वाचावा ही तुम्हाला विनंती आहे. 1 थेसल याचा 5वा अध्याय जो आहे तो आपण घरी जाऊन वाचावा. या ठिकाणी परमेश्वराने आपल्याला आत्म्यासाठी, जीवासाठी आणि शरीरासाठी कशा प्रकारे दोषमुक्त राहण्यासाठी सांगितलेलं आहे या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आज इथे बसलेले सर्वजण जे आहेत प्रत्येकाला देव येणार आहे हे माहिती आहे. देव कशासाठी आला, आपल्या पापांच्या क्षमेसाठी आला हे आपल्याला माहिती आहे. तो वधस्तंभावर का गेला ते आपल्याला माहिती आहे. तर पुनरुत्थान का झालं हे आपल्याला माहिती आहे. तो येणार आहे हे आपल्याला माहिती आहे. पवित्र आत्मा त्याने आपल्याला दिलेला आहे हे देखील आपल्याला माहिती आहे. पण त्याच्यानंतर काय, त्यानंतर ह्या वचनामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की आपला जो आत्मा आहे तो देवाकडे आपण सादरीकरण कसं केलं पाहिजे, देवाला आवडणारा, देवाला आवडणाऱ्या ज्या आपण गोष्टी करू या वचनाप्रमाणे 1 थेसल याचा 5वा अध्याय आणि 16 ते 23 वचनाप्रमाणे की आपला आत्मा जो आहे तो देवाच्या हातामध्ये आपण कशा प्रकारे सोपवला पाहिजे, तो पवित्रच सोपवला पाहिजे, कारण तो पवित्र आहे. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. परमेश्वर पिता, आजच्या सुंदर वचनाबद्दल परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तू माझ्याद्वारे बोललास परमेश्वर, माझ्या मुखात तुझे शब्द घातलेस म्हणून तुला धन्यवाद देतो. हे वचन परमेश्वर पिता आम्ही फक्त ऐकून सोडून न देता परमेश्वर पिता हे वचन आम्ही आमच्या अंतःकरणात साठवून ठेवावं, त्यासाठी तू आम्हाला पवित्र आतमध्ये तुझ्या रक्ताचं कुंपण त्या वचनाद्वारे, त्या वचनाभोवती, त्या हृदयभोवती असू दे अशी विनंती प्रार्थना करतो. हे वचन परमेश्वर आमच्या अंतःकरणात टोचणे असं असू दे परमेश्वर, आणि त्यातून आम्ही बोध घ्यावा आणि त्यावर आम्ही कृती करावी असं तू आम्हाला पवित्र आतमध्ये अशी विनंती प्रार्थना करतो. इथं उपस्थित सर्वांचा तू ताबा घे, सर्वांना तू आशीर्वादाने भर. हे वचनांचा तू आशीर्वाद त्यांना दे, त्यांच्या कुटुंबांना दे अशी विनंती प्रार्थना करतो. येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही तुझी अधिक अधिक सेवा करावी परमेश्वर पिता, तुला आवडणाऱ्या गोष्टी करावे. हा आत्मा जो आहे आमच्याकडे तू दिलेला आहे तू परमेश्वर पिता, तो आत्मा तुझ्या पुढे कसा सादर करावा ते वचनाप्रमाणे चालण्यासाठी तू आम्हाला शिकव परमेश्वर अशी विनंती प्रार्थना करतो. या वचनांचं तू आम्हाला ज्ञान दे, बुद्धी दे, सामर्थ्य दे अशी विनंती प्रार्थना करतो. तुझं वचन वाचण्यासाठी, तुझी प्रार्थना करण्यासाठी तू आम्हाला वेळ दे, संधी दे, आणि तुझी सुवार्ता सांगण्यासाठी तू आम्हाला निवड अशी विनंती प्रार्थना करतो. आमच्या सर्वांना, आमच्या कुटुंबाला तू प्रत्येक वाईट गोष्टीपासून तू आमचा बचाव कर परमेश्वर. जे वाईट गोष्टी आम्ही करत असेल त्या वाईट गोष्टी करू नये त्यासाठी तू आम्हाला राख परमेश्वर पिता. आम्हाला पवित्र आतमध्ये वचनाद्वारे आम्ही त्या गोष्टी सोडावं असं तू आम्हाला पवित्र आतमध्ये अशी विनंती प्रार्थना करतो. पुन्हा एकदा तो चरणी येतो परमेश्वर, तुला विनवणी करतो, प्रार्थना करतो. आमच्या आत्मा तुझ्या हातामध्ये घे, आमच्या आत्म्याचा ताबा तो घे, आणि तुझ्या खरेपणा
ची सेवा करण्यासाठी, तुला आवडणारी सेवा करण्यासाठी तू आम्हाला पवित्र आत्मध्ये आमचा ताबा तू घ्यायची म्हणून ते प्रार्थना करतो. इथून पुढचा सर्व वेळ काय समय आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. धन्यवाद तारणा प्रभू येशू ख्रिस्त याचे गोड प्रिय आणि पवित्र आत्मा मागतो म्हणून तू ऐक आणि मान्य कर. आमीन.